नमस्कार मंडळी. तर पावसाने बहुतेक असं वाटतं की माझी जी परवाची गोष्ट होती ती खूपच सिरियसली घेतली. हा तर सकाळपासूनच चालू झाला. जसं मी ऑफिसला जायला निघाले, त्याच्यानंतर मी इतकं काही शूट नाही केलं. त्याच्यानंतर घरी आले, मी आवरलं आणि आज पण आम्ही दोघंच होतो घरी. आणि आल्यानंतर हा याचं असं काय खेळणं चाललं होतं त्याच्या बुबूबरोबर. त्याला कधी पी करत होता, कधी त्याला हग करत होता, कधी त्याला झोपू करत होता. आणि आज भाऊजींचा बर्थडे होता, त्याच्यामुळे आम्ही जेवायला तर बाहेर जाणार होतो, पण राहायसाठी मला घरीच खाऊ करायचं होतं. मग त्याच्यासाठी मी चा उत्तप्पा बनवणार होते. मी पटकन आधी रवा भिजत ठेवला होता आणि त्याच्यानंतर बाकी सगळं शॉपिंग करायला घेतलं होतं. पण मी इतकं सारखं करतच होते, पण राया मला ते शांतपणे करू देत नव्हता. तो माझ्या पायाभोवतीच फिरत होता, की मला घे कडेवरती आणि मगच तू काम कर. मग त्याला असं बरोबर घेऊन माझी सगळी कामं मी आवरत होती. रवा पण छान भिजला होता. त्याच्यामध्ये मग कांदा, टोमॅटो आणि थोडंसं पनीर, त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकली, थोडंसं जिरे हे टाकून सगळं तव्यामध्ये भाजून घेतलं आणि मग ते सगळं मिक्स केलं रव्यामध्ये आणि मग त्याचा उत्तप्पा बनवून घेतला. त्याच्यानंतर मग मयूर आल्यानंतर तिघं आम्ही जेवायला गेलो आणि होपफुली मला असं वाटलं होतं राया खूप दमवेल, पण राया झोपी गेला होता. त्याच्यामुळे मी पटकन शांततेत जेवण करून घेतलं. पण घरी आल्यानंतर खूप सारा पसारा पडला होता, कारण मी भांडी वगैरे काहीच धुवून गेले नव्हते. पण आल्यानंतर इतका सगळा पसारा बघून मला फार कंटाळा आला होता, पण आवरायचं तर होतंच. कितीही कंटाळा आला तर मी रात्रीची अशी भांडी सिंकमध्ये अजिबात ठेवत नाही आणि मी ओटा पण तसाच ठेवत नाही, कारण सकाळी उठून ते परत आपल्यालाच आवरायचं असतं. मग मी आधी मशीनला कपडे लावून घेतली. म्हटलं कपडे होईपर्यंत बाकी सगळं आवरून घेता येईल. आधी मी सगळी भांडी धुवून घेतली. त्याच्यानंतर किचन ओटा साफ केला. आणि रायाने जो काही हॉलमध्ये पसारा घातला होता तो व्यवस्थित सगळा आवरून ठेवला. त्याची खेळणी एका बॉक्समध्ये टाकून ठेवली आणि मग त्याच्यानंतर त्याची बॅग आवरायला घेतली. त्याची बॅग भरून ठेवली आणि इतकं सगळं आवरायला मला 11 वाजले होते. पण तरी पण अजून मशीन झाली नव्हती. मग काय करावं हा विचार केला की मग आपण व्हिडिओ एडिट करूया. मग व्हिडिओ एडिट करायला घेतला. व्हिडिओ एडिट झाला. त्याच्यानंतर मशीनचं पण कपडे झाली होती. मग ते कपडे सुकायला ठेवून दिली. आणि मग माझी सगळी फायनली कामे आवरली आणि मग मी झोपी गेले. थँक यू फॉर वॉचिंग. बाय.